धाराशिवच्या शासकीय रुग्णालयाला चक्क बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे। बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला। धाराशिवच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बनावट औषध पुरवठा करण्यात आला। बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। धाराशिवच्या शासकीय रुग्णालयाला हा बनावट औषध पुरवठा करण्यात आला। धाराशिव ऑफिस औषधी भांडाराला हे औषध नांदेडकडनं प्राप्त झालं होतं, नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडनं। मग आम्ही त्यांना लेटर पाठवले की तुम्हाला हे औषध कुठून मिळालं होतं। तर त्यांनी जया एंटरप्राइजेस यांची बिलं सादर केली आम्हाला। जया एंटरप्राइजेस यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी आम्हाला ऍक्टिव्हिटीस बायोटेक ही भिवंडी ठाणे इथल्या कंपनीचं नाव आम्हाला सांगितलं गेलं। तर आम्ही त्यांच्याकडे परत पत्रव्यवहार करून त्यांना आम्ही खरेदी विक्रीचा तपशील मागितला। तर त्यांनी आम्हाला काबीज जनरिक हाऊस ठाणे यांचं बिल सादर केले। जेव्हा आम्ही काबीजकडे चौकशी केली की तुम्ही हे औषध तर त्यांनी आम्हाला कुठलाही खरेदी विक्रीचा लेखा आम्ही दिलेला नाही। त्यांना परत एकदा पत्र पाठवून आम्ही विचारणा केली असता तर ते कुठलेही उत्तर द्यायला तयार नाहीत। त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसमध्ये एफआयआर केली। 4 आरोपींनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बनावट औषधं पुरवल्याची तक्रार आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या 4 आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास करत आहोत। या सर्व गोष्टी पडताळल्या जातील। त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व असतील, मग ते हॉस्पिटलचे काही स्टाफ असेल, पुरवठा करणारे लोक असतील, तर ते सर्व बाबी पडताळल्या जातील आणि त्या अनुषंगाने कोणाची गय न करता कारवाई केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।